आमच्या मालवणात ऐकायला येतं, आमच्या मालवणात मुलगे जास्त मुली कमी. काय करणार? त्याच्यामुळे ते काय करतं, ते SSC वाले मुलांना नापास करतं. तीच बघ ना, 3 वेळा नापास झाले. आता पुढे काय करतले? तर मग म्हटलं आता जाऊ दे, ही परीक्षा सोडून देऊया, SSC जाऊ दे, तक मारी आपण काहीतरी धंदो करूया आणि एक चांगलीशी मुलगी बघून लगीन करूया. म्हणून मी धंदो करून सुरुवात केलंय. कसलो? आमच्या जिल्ह्याचे येडे राखड लागतात, त्या राखडीतून ताजे ताजे मासे घ्यायचे आणि यायच्या घराकडे आणि बाजारात विकायचे. कसला काय आणि कसा काय, हे आमचे सगळे रिलेटिव्ह पिशवी घेऊन येत. मासे आणलं, बघूया, माका 4 दिन फुकट सगळा. त्यामुळे सगळे पैसे फुकाले, धंदो बसतो. मग मी काय केलं, आंब्याचं व्यापार करूचा म्हटलं. तर आंब्याचं व्यापार म्हणजे काय, मालवणचं नाही तर कोकणात तुम्ही फिरत चांगले आंबे आहे. आणि मुंबई कोणाकडे आमचे एजंट पद्माकर, महेंद्रा, स्वप्नील, ते सांगितलं म्हणजे सगळे पुसले हो, त्यामुळे तुमचा काय पैसे नाही, सगळे धंदे. मग मी काय विचार केलाय की असो धंदो करू गयो की ज्याच्यात पैसे पण मिळतील आणि एखादी मुलगी पण द्या. नाहीतर या नोकरी नसलेल्या माणसात कोण मुलगी देतो? म्हणून आम्ही धंदो चालू केलो. असतो श्रीवाडा विवाह मंडळ. ये बघ त्याच्यात आम्ही लग्नात तसेच तरुणी भरपूर बसलेले आणि माझं व्हिज्युअल सुद्धा मुला मुली त्यांची करणार नाही. त्याच्यासाठी रजिस्टर करू काय हे बघ, त्याच्यात रजिस्टर करायचं. ही हे बघ, मी पहिली 50, आता रजिस्टर करून 50 आणि मग लगीन ठरला का 1000 रुपये आणि लगीन झाला काय 10,000 रुपये द्यायचे. असा चलाचा नाही. आता 25 आणि बाळ पडल्यावर तुम्ही काय तोंड दाखवता, तुम्ही जाताला धानी म्हणा. आता मग ही जी फी असा की नाही, ती फी आता आमच्या ह्याच्यातले 2 लग्न झालं, एकाचं लग्न झालेलं असं आणि एकाचं लग्न ठरलेलं असं. आता बघा, तो सिद्धार्थाचा ना दाढीवालो गेलो तो आता बाहेर गेलो बाहेर सिद्धांत आणि प्राजक्ता 50 रुपये गेले पहिले. मग लगीन झाला काय, लगीन ठरला त्यावेळी 1000 रुपये दिले, पण अजून ते 10,000 रुपये दिले. आणि दुसरं असा तो देवेन माहितचा तुका, हा देवेन 10,000 रुपये कधी देतं? अरे तुझा लगीन आम्ही ह्याच्यात ठरवला, लगीन करून दिला आणि लगीन झाल्यानंतर 10,000 द्यायचे होतं. हा तर तुका आता रजिस्टर करूचा हा ह्याच्यात 50 रुपये सुद्धा भरलं की माझं नाव घातलं. हे बघ 50 रुपये रोख मिळाले, माझं नाव घातलं. आज असं ना आमचे केस जाणार आणि पिकणार हे आमची वडलोपार्जित देणगी असा. ते काय करते तुला काय वाटतं? आम्ही काय म्हातारं झालं, खिडकीत बरोबर शिटी मारली तर थापडी लाईन जाऊ.
म्हणजे तो आवाज बसतो पद्धतीकडे असतात. तुला नाव घालूया काय काय लागतं? हा आमच्याकडे तुला नाव पहिला तुझं नाव नाव सांगा तुम्ही. तू नाव घालतो का त्याबद्दल बोलूया. पहिला बाकीचं काय काय लागतं ते सांग. नाव लागतं नाव नाही गो त्याच्या आधी तुका काय आपण काही काही बच्चे बच्चे तुमचे स्थळा असा विचार ना आमच्याकडे सगळी स्थळं प्रियावरती असा नंतर हडियाचो असा वराडचो हडियाचो असा लंडन पॅरिस न्यूयॉर्क कॅलिफोर्निया सगळ्याचे असत कॅलिफोर्नियाचं नको हो काय? कित्याक गो बाये तो कॅलिफोर्नियाचं म्हाका एक दिसलो. तो सांगा तो एकदम दंबाडो होतो आणि म्हाका सांगा तो तुका कॅलिफोर्निया दाखवतो कॅलिफोर्निया घेऊन. मी तेका म्हटलं कॅलिफोर्निया घेऊन नाजलो म्हाका कॅलिफोर्निया बघूचं नसतं तुझ्या बरोबर कॅलिफोर्निया घेऊन. त्याच्यापेक्षा मी मालवण्यातच कॅलिफोर्निया बघितली. तुका माहिती नाही तो मंत्री सांगा होतो की मालवणचं कॅलिफोर्निया करतो. नाही हो पेपर तू पेपर वाचलं पेपर असं वाटतंय. पहिला पान काढते बाजू काढते आणि चुरी करतात. पहिला वाचून निघता किती राजकारण असतं. राजकारण अच्छा अच्छा आणि मग दुसऱ्या पानात काय असतं? नंतर व्यवस्थित वाचतं. काय असतं त्याच्यात सिनेमाचं जाहिरात. सिनेमाचं जाहिरात बी असतं. बरं आता माका सांग कामाचा भाऊ तुझं नाव काय माझं नाव नंतर सांग. तुला काय काय लागतं ते सांगा. तुझ्या तुका सेवक शाळा सांगितली ना आता तुझं नाव सांग हे बघ. नाव काय काय नाव किती काय नावात काय पहिला तुम्ही बाकीचं काय फोटो लागतं काय लागतं तर सांगा ना. तुझं नाव सांग वय सांग शिकलंस काय देवाण करून घेतात बांगड्याचा धंदा करतात. हा, मग हरकत नाही. अगदी तिरफा करून 2 स्टाईलमध्ये तुका माका सांग मी तुका कसं वाटतं केस टिकले पण त्याला जो खर्च कमी. बरं मग आता तू फोटो काढलं कसा म्हणतो पण मी तुका कसं बरं माका सांग आता आपण असं करूया चिवले चेहऱ्या जाऊया सिनेमा आता सिनेमा कधी येतील बघ कसला पिक्चर लागला हो फाशी घेऊया आणि पिक्चरात जाऊया पण लवकर जाऊया तो पण मग काढिओ घाली